इंडियन पिनल कोडसह CRPC आणि एव्हिडन्स ॲक्टचा आज शेवटचा दिवस. उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार आहेत. दरम्यान भारतीय न्याय संहितेमध्ये नवं काय आहे ते देखील पाहूयात. IPC मध्ये 23 प्रकरणं आणि 511 कलमं होती. न्याय संहितेमध्ये 20 प्रकरणं आणि 358 कलमं आहेत. 31 नव्या प्रकारच्या कलमांचा समावेश, 19 कलमं वगळली. 6 प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेच्या स्वरूपात सामाजिक सेवेची तरतूद. 41 गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ. 82 गुन्ह्यांमधील दंडात्मक रकमेत वाढ. महिला आणि बालकं यांच्या संदर्भातील गुन्हे असे नवे प्रकरण समाविष्ट. दहशतवाद, झुंडबळी, संघटित गुन्हेगारी, वंशजात वा सामाजिक शत्रुत्वातून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 484 कलमं होती. नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये 47 कलमं अधिक म्हणजे 531 कलमं. 2 नवीन प्रकरणांची भर पडल्यानं एकूण प्रकरणांची संख्या 39. गुन्हे तपासाला घालण्यात आलेली कालमर्यादा हे नव्या संहितेचं वैशिष्ट्य. तर याच संदर्भामध्ये वकील अनिकेत निकम यांनी या कायद्याबद्दल नेमकं काय म्हटलंय पाहूयात. एखादा सरकारी अधिकारी जेव्हा एखादा गुन्हा करतो आणि जेव्हा तो सरकारी काम करत असताना गुन्हा करतो, तर आपल्याला कल्पना आहे त्याकडनं सरकारकडनं परवानगी घ्यायला लागते. आणि सरकारने जर ती परवानगी नाकारली तर हे जे पब्लिक सर्वंट असतात, जे सरकारी अधिकारी असतात, त्यांच्याविरुद्ध खटला चालवता येत नाही. नवीन कायद्यात चांगला बदल असा केला आहे की जर 120 दिवसात जर सरकारने परवानगी दिली नाही तर असं गृहीत धरलं जाईल की सरकारची परवानगी आहे आणि त्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध खटला भरवला जाईल, चालवला जाईल. जे आज तागेत पूर्वीच्या कायद्यात ही तरतूद नव्हती. त्यामुळे अनेक प्रकरणं अशी रखडली गेलेली आहेत. नवीन कायद्याअंतर्गत सो मोठो डीम प्रोव्हिजन असं आहे की 120 दिवसात जर परवानगी मिळाली नाही तर ते गृहीत धरलं जाईल की सरकारकडनं ग्रीन सिग्नल आहे, परवानगी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.